या ठिकाणी विकास करायचा असेल तर देशात मोदीजी आणि राज्यात महायुती. आपण पाहिलं मगाशी नवनीत राणांनी सांगितलं 5 वर्ष आपलं सरकार होतं, कशा प्रकारे अमरावती आपण बदललं. आज या ठिकाणी नवनीत राणा असतील, आमचे प्रवीण पोटे पाटील असतील, आमचे बोंडे साहेब असतील, आमचे रविभाऊ राणा असतील, या सगळ्यांनी मेहनत केली. आज अमरावतीमध्ये एक टेक्सटाईल पार्क आम्ही मागच्या काळात केला, आता दुसरा टेक्सटाईल पार्क त्या ठिकाणी येतोय. पहिल्या पार्क मध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली, दुसऱ्या पार्क मध्ये त्याही पेक्षा जास्त रोजगार निर्मिती होते आहे. आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती करत असताना एक आधुनिक शहर आपण बनवायचा प्रयत्न करतोय. आणि प्रकाश भाऊ, तुमचं स्वप्न आहे आणि इथल्या सगळ्यांचं स्वप्न आहे की आपली जी झुकझुक गाडी आहे नॅरो गेजची, ती ब्रॉड गेज मध्ये गेली पाहिजे. आपण काळजी करू नका, आता या ठिकाणी ती झुकझुक गाडी ही बुलेट गाडी झाली पाहिजे. असं जे आपलं स्वप्न आहे ते स्वप्न ही येत्या काळामध्ये पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्याकरता आपल्या नवनीतताईंना पाठवावं लागेल. 50% पैसे राज्य सरकार देईल, 50% पैसे मोदी साहेब देतील आणि या ठिकाणी आपण हे काम करून दाखवू. मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे. विकासाकरता या ठिकाणी एकीकडे मोदी साहेब आहेत, दुसरीकडे आम्ही आहोत. कुठेही पैसे कमी पडणार नाही. आणि तुमचे स्वप्न पूर्ण करण्याकरता तुम्हाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वाभिमानानं जगता यावं, याकरता आपण सगळ्यांनी एकच निर्धार करा. मोदीजींच्या सोबत जो आहे त्यालाच आम्ही निवडून देणार. येत्या 26 तारखेला सकाळी उठा, पहिले मतदान करा, लग्न वगैरे नंतर अटेंड करा. कारण यावेळेचं मत हे भाजपा करता नाही आहे, यावेळेचं मत भारता करता आहे. भारता करता एक मजबूत भारत बनवण्याकरता मोदीजींसारखा मजबूत नेता आपल्याला हवा आहे. आणि त्याकरता नवनीत राणा यांना दिल्लीत पाठवावं लागेल. ज्यावेळेस 400 पार खासदार मोदीजींकरता हात वर करतील त्यावेळेस अमरावतीचा हात नवनीत राणांच्या रूपानं त्या ठिकाणी उभा राहायला पाहिजे. एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर उद्धव ठाकरे यांचं खोटं उघडं पडलं. ठाकरेंना वेळ लागला असेल, मला नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे.